भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू दिसते। मध्य रेल्वेकडूनही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। अनुयायांसाठी आता 12 विशेष लोकल धावणार अशी माहिती मिळते। 2 ते 9 डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला। शिवाजी पार्कवर आंबेडकरी अनुयायांसाठी मुंबई पालिकेकडून विशेष सुविधा सुद्धा असेल। तर दादरच्या चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आलेत। दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने खरं तर अनुयायी येत असतात आणि त्याच अनुषंगाने ही सुविधा पुरवण्यात आली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो आणि त्याच अनुषंगाने चैत्यभूमीवर जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे। मात्र 1 डिसेंबर पासूनच हे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीकडे येत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर आलेले पाहायला मिळत आहेत। अजून काही अनुयायी येतात। 6 डिसेंबरला प्रचंड मोठ्या जनसमुदाय इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यासाठी अनुयायी आलेले आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून, गावातील, खेड्यापाड्यातून हे अनुयायी इथे आलेले आहेत आणि त्यांची संपूर्ण राहण्याची व्यवस्था ही बाजूच्याच शिवाजी पार्क मैदानावर केलेली असते। आपल्यासोबत असेच काही अनुयायी आहेत। ताई, तुम्ही कधी आलात आणि एवढ्या लवकर का आलात? आज आम्ही सकाळीच आलेलो आहोत आणि 6 डिसेंबरला तर येतोच आम्ही, पण जसं दर्शन होत नाही 6 डिसेंबरला म्हणून आम्ही लवकर आलो। नक्कीच आपण पाहिलेलं आहे हे अजून अनुयायी आलेले आहेत। ताई, कुठून आलात आपण? मी नागपूरवरून आलेले आहे। एवढ्या लवकर का आलात? एवढ्या लवकर आम्ही बघायला आलो, मुंबई बघण्याकरिताच आलेले आहोत आम्ही मुंबई। आणि एवढं बाबासाहेबांना करून दिलं तर त्याचा फायदा तर आपण उचलला पाहिजे, आलं पाहिजे त्यांच्या दर्शनाला, त्यांचं दर्शन केलं पाहिजे। एवढं आपल्यासाठी केलं आहे तर आपण त्यांच्यासाठी इथपर्यंत येऊ नाही शकत का, याकरिता आले। अनेक प्रतिक्रिया, त्यांच्या भावना या अनुयायांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।